प्रत्येक मातीची एक कहाणी. कहाणी जगण्याची आणि जगण्यासाठी पळण्याची. कहाणी मातीवरती कागदी स्वर्ग फुलवण्याची आणि कहाणी मातीवरून आसमानाला भिडण्याची. जसा प्रत्येक इतिहास भूगोलामुळे घडतो, तसाच इतिहास सुपा एमआयडीसीचा सुद्धा तिच्या भूगोलामुळे घडला. महाराष्ट्रातल्या आणि अहिल्यानगरच्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी सुपा एमआयडीसीला संधी म्हणून पाहिलं. आपल्या हक्काची एमआयडीसी बनवून डेव्हलपमेंटचं मॉडेल हाती घेतलं. विकासाचं बिगुल वाजलं. धूर ओकून कागदी नोटांचे ढिगारे पैदा करणाऱ्या इंडस्ट्री मजबूतीने वाढू लागल्या, उभ्या राहू लागल्या. जगण्यासाठी दुरून लोकांचे लोंढे सुपा एमआयडीसीकडे वळू लागली. गावखेड्यांची शहरं कधी म्हणली ते कळलंच नाही. 10 लाख रुपये एकरी चांदरी जमीन 50 लाख रुपये गुंठा कधी झाली ते कळलंच नाही. गावाची शहरं झाली, शहरे श्रीमंत झाली आणि सुपा एमआयडीसीच्या हवेत पाखरांबरोबर सोनंही फिरू लागलं. म्हणजे सुपा एमआयडीसी वादाच्या भोवऱ्यात कशी सापडली, सुपा एमआयडीसीला या पारनेर तालुक्याला बदनाम करण्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे. सुपा एमआयडीसी 1999 ते 2010 या प्रदीर्घ काळामध्ये सुपा एमआयडीसीचा पहिला टप्पा आणि पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वास गेलं. छोटे मोठे लघु उद्योग त्या ठिकाणी आले. हळूहळू कंपन्या वाढीस लागल्या. अनेक जागा आसपासच्या गावांच्या एक्वायर झाल्या आणि सुपा एमआयडीसी भरभराटीला आली. सुपा एमआयडीसीने एक खूप मोठी भरारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा सुपा एमआयडीसी मध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं की 2024ला लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी फाईट झाली. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या लढतीकडे होतं ती सुजय विखे विरुद्ध निलेश लंके, आणि या लढतीमध्ये सुजय विखेंचा दारुण पराभव झाला. 27,000पेक्षा जास्त मताधिक्याने निलेश लंके निवडून आले आणि एक कुठंतरी विखे कुटुंबाला चॅलेंज देणारा माणूस नगर जिल्ह्यामध्ये आला. कारण याच्या अगोदर आपण जर पाहिलं अनेक मोठाले प्रस्थापित कुटुंब या नगरमध्ये आहेत. साखर सम्राट या नगरमध्ये आहेत. अनेक मोठाले उद्योजक व्यावसायिक या नगरमध्ये आहेत आणि अनेकांना मोठा राजकीय वारसा सुद्धा असताना सुजय विखेंच्या विरोधात किंवा विखे कुटुंबाच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी कोणी उभा राहत नव्हता, कोणी पायी धरत नव्हता. परंतु याच विखे कुटुंबाचा दारुण पराभव करण्याचं काम या पारनेरचे माजी आमदार निलेश लंकेंनी केलं. मी निलेश लंकेंची बाजू घेत नाही, परंतु कुठंतरी विखे कुटुंबाला हा जो असणारा पराभव होते त्यांच्या जिवारी लागला. आणि मग 2019च्या अगोदरचा काळ तुम्ही आठवा, त्यावेळेस सुपा एमआयडीसी मध्ये दंडीलशाही, दादागिरी, गुंडगिरी नव्हती. त्याच्या अगोदर कंपन्यांना कोणी त्रास देत नव्हतं. त्याच्या अगोदर कंपन्यांमध्ये कोणाचे कॉन्ट्रॅक्ट नव्हते. अनेक राजकीय नेते ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट या सुपा एमआयडीसी मध्ये आहेत. सुपा एमआयडीसी म्हणजे कुठल्या राजकीय नेत्याच्या नावावरती नाहीये. कितल्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या, आपली काळी आई विकली. निलेश लंके विरुद्ध पारनेरची जनता असा वाद पेटवायचा आणि या सुपा एमआयडीसी मध्ये दंडीलशाही, दादागिरी, कॉन्ट्रॅक्ट निलेश लंकेचे. मग निलेश लंकेचे जर कॉन्ट्रॅक्ट होते, निलेश लंकेचे जर कॉन्ट्रॅक्ट आहेत, मग याच्या अगोदर तुमचे वडील या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री होते, तुम्ही लोकसभेचे सदस्य होते, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार होतं. त्यावेळेस सुजयदादा विखे पाटील तुम्ही कुठे गेला होतात, हा प्रश्न तुम्ही पारनेरकरांना एकदा द्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एकदा पारनेरकरांना द्यावं. आणि जर द्यायचाच असेल तर तुम्हाला शाश्वत आणि परमनंट जॉब इथल्या भूमिपुत्रांना द्या. तर सुजयदादा विखे पाटील तुमचं कौतुक आणि तुमचा गौरव केल्याशिवाय इथली जनता राहणार नाही. परंतु जर सुपा एमआयडीसी बंद पाडून जर काही कंपन्या तुम्हाला नगर न्यायच्या असतील, सुपा एमआयडीसीला वादाच्या भोऱ्यात टाकून सुपा एमआयडीसीच्या अनेक कंपन्या बंद करून त्याचं खापर जर निलेश लंकेच्या माती फोडायचं असेल, तर मला वाटतं इथल्या पारनेर तालुक्यातली जनता ही जरी दुष्काळग्रस्त तालुक्यात राहत असली तरी भोळी नाहीये. इथल्या जनतेचा स्वभाव भोळा आहे, इथले माणसं भोळे नाही. ती गोष्ट पण लक्षात ठेवा. मी निलेश लंकेंची बाजू घेत नाहीये, परंतु या गेली काही दिवसांमध्ये सुपा एमआयडीसी मध्ये कोण कोण काय काय करतं या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा येणाऱ्या काळामध्ये संवाद महाराष्ट्राच्या माध्यमातून मी जनतेसमोर मांडणार. कोणत्या कंपनीमध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घेतंय, कोणत्या कंपनीमध्ये कोणाचे काय राडे चालू आहेत, कोणाच्या माध्यमातून कोणत्या कंपनीमध्ये कोणाच्या गाड्या लागल्यात, कुठं कोणाचे पोकलँड चालू आहे, कोण कुठं क्रेशन टाकतोय, कोण कुठं खडी टाकतोय, कोण स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट घेतोय, कोण लेबर कॉन्ट्रॅक्ट घेतोय. सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर यायला वेळ लागणार नाही. फक्त थोडासा अवधी बाकी आहे. काय होतं, राजकीय स्वार्थापोटी जर सुपा एमआयडीसी बदनाम होत असेल तर या पारनेर तालुक्यातला कुठलाच तरुण, पारनेर तालुक्यातले कुठले ज्येष्ठ नागरिक कोणी हे सहन करणार नाही. राज्यात तुमचं सरकार आहे, देशात तुमचं सरकार आहे. अदानी अंबानीला हजारो कोटीचे तुम्ही कर्जमाफी करता आणि मग पारनेर तालुक्यात असणाऱ्या सुपा एमआयडीसी मध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये आमच्या भूमिपुत्रांना जर परमनंट जॉब तुम्ही देऊ शकत नाही, मग काय लोकांनी किती दिवस तुमच्या पाठीमागे राहायचं. उच्च शिक्षित तरुणांचं वाढलेलं प्रमाण आणि इकडे बेरोजगारीचे प्रश्न, या दोन महत्वाच्या समस्या आज महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळतात. त्या फक्त वाढत्या लोकसंख्येमुळं. मग या लोकसंख्येवरती आळा कधी बसणार आहे. मी निलेश लंके यांची बाजू घेत नाही आणि तो गैरसमज तुम्ही करून घेऊ नका. इथून पाठीमागे जर निलेश लंके यांचे जर कॉन्ट्रॅक्ट होते तर मग सुजय विखे याच्या अगोदर ऍक्शन का घेतली नाही, हा पण माझा प्रश्न आहे त्यांना. मग जर सुपा एमआयडीसी मध्ये दहशत, दादागिरी या जर सगळ्या गोष्टी चालू आहेत
तर मग सुपा एमआयडीसी मध्ये बाहेरच्या कंपन्या का येत आहेत? बाहेरच्या कंपन्या तर बाहेर जायला पाहिजे ना. सुजय दादा विखे पाटील, तुम्हाला माझं एक सांगणं आहे, जर तुम्ही न्यायाची भूमिका घेऊन जर या पार्लरमध्ये उतरला असाल, जर या सामान्य पोरला इथल्या भूमिपुत्रांना जर हक्काचा रोजगार तुम्हाला द्यायचा असेल, तर एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन TV9 मराठी, साम टीव्ही, एबीपी माझाच्या समोर तुम्ही बोलावं की या सुपा एमआयडीसी मध्ये इथल्या पोरांना, इथल्या तरुणाईला, इथल्या भूमिपुत्रांना हक्काचा परमनंट जॉब मी देईल. या सुपा एमआयडीसी मध्ये आलेल्या परप्रांतीयांना मी हाकलून देण्याचं काम करेल, असा शब्द तुम्ही द्या. तुम्ही आज पारनेरच्या काही राजकीय नेत्यांना घेऊन मुंबईला जाताय, का जाताय? तुम्हाला त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, म्हणजे तुम्हाला तुमचं इथं असणारं तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचंय ना. म्हणजे काय झालं, कालही तेच सुरू होतं, आजही तेच सुरू आहे, उद्याही तेच सुरू राहणार आहे. म्हणजे तुमची राजकीय पोळी, ती पोळी भाजून घेण्यासाठी, त्याच्यावरती तूप ओतण्यासाठी या एमआयडीसी मध्ये चाललेला सगळा खटाटोप आहे. कळू दे एकदा लोकांना काय चाललंय. याच्या अगोदर लेबर कॉन्ट्रॅक्ट कोणाचे होते, कोणाचे लायसन कॅन्सल झाले, एमआयडीसी मध्ये काय चालू आहे, काय सुरू आहे, उद्या काय होणार आहे, कोणते नवीन माणसाचे तर कॉन्ट्रॅक्ट घ्यायला घुसतेत. निलेश लंके आणि एमआयडीसी हे जे काही समीकरण आहे, किंवा हंगा गावाचा आज एमआयडीसीच्या हद्दीमध्ये येते. हंगा गावामध्ये असणाऱ्या शेकडो एकर जमिनी आज एमआयडीसी मध्ये एक्वायर झाल्या, आणि त्यामुळे निलेश लंके यांचं वर्चस्व एमआयडीसी मध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते मान्यही केलं पाहिजे. निलेश लंके यांना एमआयडीसी पासून लांब करायचं, एमआयडीसी मध्ये निलेश लंके यांची बदनामी करायची, आणि निलेश लंके यांचं राजकीय खच्चीकरण करायचं. तालुक्यातले असणारे छोटे मोठे जे काही राजकीय नेते आहेत त्यांना सुपा एमआयडीसी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना मोठाले कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, जेणेकरून त्यांचं वर्चस्व सुपा एमआयडीसी वरती येईल. निलेश लंके राजकारणातून संपले जातील. हा जो काही डावपेच सुजय विखेंनी आखलाय, परंतु तो डावपेच सक्सेस होणार आहे का? तर नाही. आपण जर पाहिलं अहिल्यानगरमध्ये विखे कुटुंबाला टक्कर देणारा दुसरा राजकीय नेता कुठला आहे का, ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. विखे कुटुंबाच्या विरोधात या अहिल्यानगरमध्ये उभं राहणं कुठल्या राजकीय नेत्यांना शक्य नव्हतं. का नव्हतं? कारण विखेंची तितकीशी मोठी यंत्रणा, विखेंच्या विरोधात उभं राहायचं म्हणजे आपलं राजकीय करिअर संपून जाईल, या भीतीपोटी जिल्ह्यातले अनेक दिग्गज राजकीय नेते यांनी फक्त आपला विधानसभेचा मतदारसंघ सांभाळला. शून्यातून उभं राहिलेल्या व्यक्तिमत्वाला शून्य होण्याची भीती नसते, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे निलेश ज्ञानदेव लंके. निलेश ज्ञानदेव लंके यांचा ग्रामपंचायत पासून सुरू झालेला प्रवास ते लोकसभेचे सदस्य, असा जो काही खडतर संघर्षमय जो काही प्रवास आहे, तो प्रवास तितकासा सोपा नाहीये. मी निलेश लंकेंची बाजू घेत नाही, परंतु कुठल्याही प्रकारचा कसलाच राजकीय वारसा नसताना निलेश ज्ञानदेव लंके लोकसभेवरती गेले, ही सामान्य गोष्ट नाही.